तर सर्वप्रथम तुम्ही आलात, आपला वेळ दिला आणि आज आपण ऑप्शन ट्रेडिंगचा जो क्लास चालू करणार आहे उद्यापासून, तर त्या ऑप्शन ट्रेडिंग बद्दल थोडक्यात एक आढावा आपण काय ऑप्शन ट्रेडिंगला काय काय समजून शिकणार आहोत आणि ऑप्शन ट्रेडिंग मध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी शिकणार आहोत याची एक चर्चा करण्यासाठी आजचा आपण एक क्लासचा प्लॅन केलेला आहे. म्हणजे तो बेस धरून आपण उद्यापासून आपला क्लास चालू करायचा आहे. आता सर्वप्रथम काय आहे की सर्वांच्या मनामध्ये एक क्रेज असते आणि सर्वांच्या मनामध्ये एक भीती आहे की ऑप्शन ट्रेडिंग मध्ये खूप सारे पैसे मिळतात. 50 रुपयेचा प्रीमियम असलेला एखादा कॉल किंवा पुट घेतला एक्सपायरी दिवशी तो 500 रुपयेपर्यंत जातो, 1000 रुपयेपर्यंत जातो. हा क्रेज आहे. आणि 100 पैकी 90 ट्रेडर्स आहेत किंवा जे रिटेलर आहेत जे ऑप्शन ट्रेडिंग मध्ये काम करत असतात हे पैसे घालवतात. आ- आ- ही भीती आहे. आणि या दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत. फक्त काय आहे की जे आपण त्यामध्ये ऑप्शन मध्ये काम करत असताना आपण जर टेक्निकल अनालिसिस चा वापर योग्य केला आणि फक्त टेक्निकल अनालिसिसचा वापर करून तुम्ही जर ऑप्शन ट्रेडिंग करण्याचा प्रयत्न केला तर ऑप्शन ट्रेडिंग हे जसं इक्विटी मध्ये असतं, कॅश मध्ये असतं त्याप्रमाणे चालत नाही. तर त्याचे काही वेगळे नियम्स आहेत. त्याचे का म्हणजे वर प्रीमियम वर खाली होण्यासाठी जे गोष्टी अवलंबून असतात तर त्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे फक्त तुमचं टेक्निकल अनालिसिसचा वापर करून तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला फायदाच होईल असं सांगता येणार नाही. आणि यासाठीच आपल्याला टेक्निकल अनालिसिस प्लस ऑप्शन मधील काही महत्वाच्या गोष्टी ह्या शिकल्या तर त्याचा उपयोग करून मग ऑप्शन मध्ये तुम्ही पहिला आपल्याला करायचं की पहिला शिकायचं आहे. शिकून झाल्यानंतर आपला स्ट्रक्चर असणार आहे की त्याचं पेपर ट्रेडिंगचं काम करायचं आहे किंवा ऑब्झर्वेशन जे शिकलेलं आहे त्या पद्धतीनं कसं मार्केट चालतं. ऑप्शनचं मार्केट, आता कॅशच्या मार्केट बद्दल आपल्याला शिकायचं नाही. आपल्याला ऑप्शनचं मार्केट कशा पद्धतीने चालतं, स्ट्राईक प्राइसचे प्रीमियम कसे वाढत जातात, कोणत्या एक्सपायरीचे प्रीमियम कशा पद्धतीने वाढतात, ह्या गोष्टी शिकायच्या आहेत. आणि या गोष्टी शिकण्यासाठी आपल्या पुढे असणाऱ्या ऑप्शनचा डाटा आणि ऑप्शनच्या डाटामध्ये असणारे आपल्याला महत्वाचे ऑप्शन चेन आणि ऑप्शनचे ग्रीक्स. एक मिनिट होल्ड करो. हॅलो. मग आपल्याला काय बघायचं आहे की कशा पद्धतीनं आपण काम करू शकतो आणि आपल्याला 90% जे रिटेलर्स लॉस करत असतात तर एक दुर्दैव असं आहे की ते लॉस का करून घ्यायला लागलेत याची सुद्धा त्यांना माहिती नसते किंवा जाणीव नसते. आता जे कसं होतं की काही गोष्टी प्रचारात हे असतात म्हणजे हिरो टू झिरो एक्सपायरीच्या दिवशी दुपारी दुपारी 2 वाजता दुपारी 1:30 वाजता एक 50 रुपये प्रीमियम असलेला ऑप्शन बाय करायचा. 50 रुपयेचा प्रीमियम हा 500 रुपयेपर्यंत जातो आणि त्याच्यामध्ये आपण पण लावलेले 50 रुपये हे 500 रुपये 10 मिळतात. हा ही कन्सेप्ट आहे हिरो टू झिरो. परंतु तशा पद्धतीनं ऑप्शन मध्ये 50 रुपयेचा एखादा ऑप्शन बाय केल्यानंतर तो 500ला जाणारच काय याची शाश्वती नाही. शिवाय तो 50चा ज्यावेळी 500 रुपये जात असतो त्यावेळी आपलं सेंटिमेंट काय आहे, आपण तो 500लाच बुक करणार आहोत का प्रॉफिट, का 50चा ज्यावेळी तो 100 जातो आणि 100 परत तो 60-70 रुपये येत असतो त्यावेळी मग तो 100चा खाली आल्यानंतर आपण त्यामध्ये 60 रुपये घेऊन बाहेर पडतो का. या ज्या गोष्टी आहेत सायकोलॉजिकल त्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात आणि एक्सपायरीच्या दिवशीच तो प्रीमियम इतक्या झपाट्याने का वाढत असतो ज्याला गामा स्पाइक म्हटलं जातं. तर या गोष्टी जर तुम्हाला माहिती झाल्या तर तुम्ही आणि जास्त प्रयत्न कराल किंवा त्याची प्रोबॅबिलिटी किती आहे, किती एक्सपायरी मध्ये ट्रेंडिंग होतात, 50 रुपयेचा प्रीमियम 500 रुपये किती वेळा झालाय. मी अशा गोष्टी तुम्ही पाठीमागे जाऊन बॅक टेस्टिंग जर केला तर ऑप्शन मध्ये काम करत असताना आपल्याला चांगल्या प्रकारचं रिटर्न्स मिळण्याची शक्यता असते. मग यासाठी महत्वाची गोष्ट आहे की आपली शिकण्याची वृत्ती. कारण कोणतीही गोष्ट आपल्याला जर माहिती नसेल आणि त्यामध्ये आपण जर काम करण्याचा प्रयत्न केलो तर त्यामध्ये आपल्याला लॉस होण्याची शक्यता खूप जास्त असते. कोणताही बिझनेस असेल किंवा कोणतंही शिक्षण असेल तर त्यामध्ये आपल्याला त्याची माहिती करून घेतल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकणार नाही.
आणि जाण्याचा प्रयत्न केला तर मग आपला त्या ठिकाणी लॉस होणं हा अटळ आहे. मग जर तुम्ही कॅश मध्ये प्रॉफिटेबल असाल किंवा कॅश ट्रेडिंग किंवा टेक्निकल अनालिसिसची माहिती असेल तर ऑप्शन ट्रेडिंगचा वापर करून आपण चांगल्या पद्धतीने इन्कम मिळवू शकतो. फक्त काय की आपली सायकोलॉजी मार्केट उद्या काय करणार आहे हे आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे. मार्केट मधील गोष्टी आपल्याला शिकायच्या तर आहेत, परंतु त्याच्याबरोबर आपल्याला आपल्या स्वतःच पण शिकायचं आहे की माझं सेंटिमेंट कसं आहे. मी एक रिस्क घेणारा ट्रेडर आहे का मला कमी रिस्क मध्ये कमी प्रॉफिट किंवा कमी रिटर्न मध्ये काम करायचं आहे. मग त्यासाठी ऑप्शन मध्ये काही काही सुविधा आहे का, ऑप्शनच्या वेगवेगळ्या गोष्टी शिकून माझं जे स्किल आहे किंवा माझं जे नेचर आहे त्या पद्धतीने मी कोणतं काम करू शकतो. आता ऑप्शन म्हटल्यावर सर्वजण म्हणतात की फक्त कॉल बाय करत जाणे आणि कॉल बाय केल्यानंतर कमी प्रीमियम 50 रुपयेचा प्रीमियम 100 रुपये 200 रुपये वरती आउट करणे. पण ज्या पद्धतीने बायर्स असतात त्या पद्धतीने सेलरचं काम जरी केलं तर महिन्याला आपल्याला 3% ते 5% पर्यंत कमी रिस्क मध्ये आपण काम करू शकतो. मग असे दोन्ही प्रकार आहेत, म्हणजे एकदम खूप व्हॉलॅटिलिटी असणारा सुद्धा ऑप्शन मध्ये एक आहे, ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आहे. आणि त्याचबरोबर व्हॉलॅटिलिटी कमी, रिस्क कमी आणि रिटर्न पण कमी, परंतु प्रॉबॅबिलिटी जास्त प्रॉफिट होण्याची, अशा पद्धतीचं सेलिंगचं पण एक त्या ठिकाणी स्ट्रॅटेजी आहे. मग आपल्याला काय सूट होतं यापैकी, माझी रिस्क टेकिंग कपॅसिटी किती आहे हे पाहून आपण ऑप्शन मध्ये काम करायचं आहे. आणि हे सर्व काम करायचं आपल्याला कधी समजणार की ज्यावेळी ऑप्शन काय आहे हे समजेल, ऑप्शन कशा पद्धतीने काम करतं हे समजेल. आणि या सगळ्याचा माहिती घेतल्यानंतर ते आपल्याला पूर्णपणे अंगभूत झालं. अंगभूत म्हणजे आपल्या अंगामध्ये ते भिनलं पाहिजे की ठीक आहे की आता मार्केटमध्ये काय चालू आहे, सेंटिमेंट्स काय चालू आहे, आता व्होलॅटिलिटी कशी वाढायला लागल्या, त्यानुसार मला एखादा प्रीमियम बाय करायचा असेल तर मी कोणता बाय करू शकतो. अशा गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत आणि त्याच्यासाठी आपण उद्यापासून एक ऑप्शनचा फाउंडेशनचा क्लास चालू केलेला आहे. मग या क्लासमध्ये आपल्याला साधारण मी काढले की एक 20 दिवसाचा हा कालावधीचा क्लास आहे. आता हा 20 दिवस मी माझ्या टेंटेटिव्ह घेतलेला आहे, कारण बेसिक क्लास माझा सुद्धा मी 15 दिवसाचा प्लॅन केला होता लास्ट. पण तो त्या बेसिकच्या टेक्निकल क्लासमध्ये तो क्लास पूर्ण करण्यासाठी मला 21 दिवस लागले. कारण जर समोरची व्यक्ती जे विद्यार्थी आपले आहेत तर त्यांना ते जर काही गोष्टी समजून घेण्याला वेळ लागला तर आपण तो फास्ट पळवण्यापेक्षा समजून घेण्याला समजून सांगण्यावरती पूर्णपणे भर देतो. माझ्या मते मग हा 20 दिवसाचा कालावधी जर आपल्या प्लॅन प्रमाणे चालला तर 20 दिवसात पण संपेल. आणि जर कुणाला काही शंका असेल किंवा जास्त वेळा रिव्हिजन करावं लागला तर हा मे बी 20 दिवसाचा आपला 30 दिवसामध्ये बनते. मला या 20 दिवसामध्येच पूर्ण करायचं आहे असं पण नाहीये. किती जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपण हा कम्प्लीट पूर्ण करायचा आहे. मग या ऑप्शन मध्ये आपल्याला बेसिक काय काय गोष्टी माहिती झाल्या पाहिजेत. आता काही जण आपल्या पैकी ऑप्शन करत असतात, काही जणांना माहिती आहे काही जणांना माहिती नसतं, परंतु काम चालू असतं. मग आपल्याला पहिला काय बघायचं की आपण कॅश मध्ये काम करत असतो आणि कॅश शिवाय जे काम करतो त्या सर्वाला आपण डेरिव्हेटिव्ह मार्केट म्हणतो. डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय की दुय्यम मार्केट, ज्याचं कॅश आणि इक्विटी हा जो आहे भाग आहे, तर याच्या प्राइस मध्ये जशी उतार चढाव होत असते तर त्यानुसार बाकीच्या गोष्टी म्हणजे ऑप्शन असेल किंवा फ्युचर असेल यामध्ये उतार चढाव होत असतो. आणि अशा दुसऱ्या मार्केटला हे डेरिव्हेटिव्ह मार्केट असं म्हटलं जातं. मग त्यामध्ये मार्केटचे प्रकार किती आहे, त्याच्यामध्ये इक्विटी आणि डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये कोणकोणते फरक आहे, डिफरन्स त्या दोघांच्या मध्ये काय आहेत हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. मग डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये ट्रेड का करायचंय, आपल्या समोर जर एक कॅशचं ट्रेडिंगचं जर सेगमेंट असेल तर आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये का ट्रेड करायचं आहे. फ्युचर काय असतं, फ्युचर मध्ये ट्रेडिंग कसं चालतं, फ्युचर मध्ये जी प्राइस असते म्हणजे आपण म्हणतो की निफ्टीची स्पॉट प्राइस वेगळी आहे आणि फ्युचरची एक स्पॉट प्राइस वेगळी असते. तर ही वेगवेगळी का असते, मग काही वेळा ती त्यामध्ये जास्त प्रीमियम असतो आणि काही वेळा तो डिस्काउंट मध्ये मिळत असतो. प्रीमियम म्हणजे स्पॉट प्राइस पेक्षा जास्त किमतीला आपल्याला फ्युचर मिळत असतो आणि काही वेळा स्पॉट प्राइस पेक्षा कमी किमतीला तो फ्युचर
मिळत असतो. मग असं का होतं आणि फ्युचरमध्ये आपण ट्रेडिंग कसं करायचं, हा आपला पहिल्या दिवसाचा कार्यक्रम असणार आहे. पहिल्या दिवसाचा हा सिलेबस असणार आहे. बेसिक गोष्टीपासून आपण चालू करणार आहोत. त्यानंतर ऑप्शन करायची गरज का आली, जर आपल्या पुढे कॅश एक आहे आणि फ्युचर आहे. आता हे दोन्ही सेगमेंट असताना मग ऑप्शन तिसरा सेगमेंट त्यामध्ये का आला, तर ते आपल्याला चर्चा करायची आहे. ऑप्शनचे प्रकार कोणते कोणते आहेत. आता सर्व बऱ्यापैकी लोकांना म्हणतो की मार्केट जर वर जात असेल तर कॉल बाय करायचा, सीई बाय करा, किंवा मार्केट जर खाली जाणार असं वाटत असेल तर पीई बाय करा किंवा पुट बाय करा असं म्हणतो. परंतु ज्याला आपण सीई म्हणतो किंवा ज्याला आपण पीई म्हणतो, तर या दोघांचा फुल फॉर्म काय आहे, तर बऱ्यापैकी 100 पैकी 98 लोकांना याचा फुल फॉर्म माहिती नसणार आहे. सीई म्हणजे काय, पीई म्हणजे काय, भारतामध्ये आपले जे ऑप्शनचे कॉन्ट्रॅक्ट चालतात ते कोणत्या पद्धतीने चालतात, त्याचे बेस कशा पद्धतीचा आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. आता ह्याचा उपयोग करून आपण ट्रेडिंग करणार नाहीये. सीईचा लॉंग फॉर्म तुम्हाला समजला म्हणजे तुम्हाला तुमच्या ट्रेडिंग मध्ये जास्त अॅक्युरेसी येईल असे नाहीये. परंतु या बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती झाल्या तर तुम्हाला एक पाठीमागचं बॅकग्राऊंड किंवा फाउंडेशन चांगलं होतं. मग आता फ्युचर आणि ऑप्शन मध्ये काय फरक आहे की ज्यामुळे आपल्याला ऑप्शन करायची गरज लागली. ऑप्शन करण्या पाठीमाग आपल्याला ऑप्शन मध्ये काही गोष्टी अशा ऍडिशनल आहेत ज्या फ्युचर मध्ये नव्हत्या. मग ह्या पण गोष्टी आपल्याला इथं समजून घ्यायच्या. त्यानंतर ऑप्शन बायरचा पर्स्पेक्टिव्ह काय असतो. सर्वसामान्य आपण रिटेलर जे आहेत ते ऑप्शन मध्ये काम करत असतात आणि जास्त करून बायर्स असतात. तर बायर्स ज्यावेळी ऑप्शन करत असतो त्यावेळी त्या डोक्यामध्ये काय विचार असतो हे आपल्याला शिकायचं आहे. आणि ऑप्शनचे कॉन्ट्रॅक्ट म्हणजे आपण म्हणतो की ऑप्शन एक घ्यायचं म्हटलं तर त्याची एक ठराविक रचना असते, तर ती रचना आपल्याला वाचता आली पाहिजे. नाहीतर मग काय होतं की आपल्याला घ्यायचं असतं वेगळं आणि ऍक्च्युअली आपण वेगळं वेगळ्या स्ट्राईक प्राइसचा, वेगळ्या एक्सपायरीचा किंवा कॉलच्या ठिकाणी फूटचा अशा पद्धतीचा ऑप्शन एखादा कॉन्ट्रॅक्ट बाय करतो किंवा सेल करतो. मग आपल्याला काम करण्यापूर्वी ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट कसे आहेत हे वाचता यायला पाहिजे. आणि हा जो सिलेबस आहे आपला, हा दुसऱ्या दिवसामध्ये आपण कव्हर करणार आहोत. तिसऱ्या दिवशी आपल्याला ऑप्शन कशा पद्धतीने काम करतं हे आपल्याला बघायचं आहे. कशा पद्धतीने म्हणजे ऑप्शन मध्ये काय काय आहे, ऑप्शनचे प्रीमियम्स कसे असतात, कसे वर खाली होत असते हे बघायचं आहे. आणि ऑप्शन ट्रेडिंग आणि एक्झिक्युशन कसं असतं, एक्सरसाइज अँड ट्रेडिंग म्हणजे ऑप्शन आपल्याला जर एखादा आपण ऑप्शन मध्ये पोझिशन उभी केली तर त्या पोझिशनच्या अगेन्स्ट आपण कसं काम करू शकतो, त्याला एक्सरसाइज करू शकतो का, किंवा काय फक्त आपण त्याच्या प्रीमियमचा वर खाली करणारा जो आहे ग्राफ, किंवा फक्त त्याला आपण काय म्हणतो स्पेक्युलेशन म्हणतो, ते स्पेक्युलेशन करणार आहोत हे बघायचं आहे. ऑप्शन मध्ये काम करण्याचे स्टाईल्स कोणकोणते आहेत, तर या स्टाईल आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आहे की ट्रेडर्स ट्रेड इन ऑप्शन, सर्वसामान्य लोक ट्रेडर्स हा ऑप्शन मध्ये ट्रेड का करतात, हा या प्रश्नाचं उत्तर सर्वात महत्वाचं आहे. आणि हे समजून आपल्याला घेतलं तरच आपल्याला पुढच्या भविष्यामध्ये ऑप्शन समजायला मदत होणार आहे. आणि मग या ट्रेडिंगच्या स्टाईल काय आहेत ही आपल्याला समजून घ्यायचं आहे. ऑप्शन मध्ये आपल्याला म्हणजे आपण एक्सपेक्टेड काय करायला लागलोय, कसं ऑप्शन मध्ये आपण पैसे मिळवणार आहेत, आणि हे आपल्याला समजलं तरच आपण पुढे चांगल्या पद्धतीनं काम करणार आहेत. आणि हा आपल्या तिसऱ्या दिवसामध्ये पोर्शन आपला कव्हर होईल. चौथ्या दिवसामध्ये मग आपले एक्झिक्युशन चालू होणार आहे. म्हणजे ऍक्च्युली आपण ऑप्शनला जवळून समजून घ्यायला सुरुवात करणार आहे ऑप्शन चेनच्या आधारावर. आता कसं काही ऑप्शन करत असताना बायर्स आणि सेलर्स हे दोन्ही लोक या ठिकाणी असावे लागतात. आणि एक बायर्स हा 5,000 रुपये ते 10,000 रुपये देऊन एक ऑप्शनचा कॉल किंवा पुट बाय करत असतो. आणि त्याच वेळी त्या ऑप्शनचा प्रीमियम एक व्यक्ती 1.5 लाख रुपये देऊन किंवा 1.25 लाख 1 लाख रुपये देऊन तोच प्रीमियम सेल करत असतो. तर हे ज्यावेळी बघत असतो त्यावेळी ह्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत ह्या आपल्याला ऑप्शन चेन मध्ये समजतात. आणि हे ऑप्शन चेन काय आहे, ते ऑप्शन चेन वाचायची कशी असते, त्यामध्ये इन द मनी काय आहे, आउट ऑफ द मनी काय आहे, ऍट द मनी काय आहे, स्ट्राईक प्राइस म्हणजे काय असते, स्ट्राईक प्राइस सिलेक्शन कशा पद्धतीने जातं, ओपन इंटरेस्ट कुठं आहे, चेंज इन ओपन इंटरेस्ट काय आहे, प्रीमियम काय आहे, चेंज इन प्रीमियम काय आहे, ह्या सर्व गोष्टी आपल्याला ऑप्शन चेन मध्ये वाचायच्या असतात. ऑप्शन चेन कशा पद्धतीने वाचली गेली पाहिजे,
ही आपल्याला बघायचं आहे. त्याच्यामध्ये ऑप्शन चेन मध्ये स्ट्राईक प्राइस आणि लिक्विडिटी कशी बघायची असते. एक काही वेळा आपल्याला जे आता ऑप्शन ट्रेडिंग करत असतील त्यांना जाणवत असेल की काही वेळा एखाद्या स्टॉक मध्ये ज्यामध्ये बायर्स आणि सेलर्स कमी असतात अशा स्टॉक मध्ये तुम्ही ऑप्शन मध्ये एखाद्या बाय पोझिशन केला बाईंगची किंवा सेलिंगची आणि तुम्ही प्रॉफिटेबल मध्ये जरी असाल तर त्यामध्ये तुम्ही एक्झिट करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला त्यावेळी बायर्स किंवा सेलर्स मिळत नसतात कारण त्या ऑप्शनच्या कॉन्ट्रॅक्ट्स मध्ये तितकी लिक्विडिटी नसते. मग ही लिक्विडिटी आपल्याला कशी शोधायची आहे. मग तुम्हाला त्यामधून बाहेर पडण्यासाठी मग काहीतरी लॉस देऊनच बाहेर पडायला पाहिजे किंवा वाट बघत बसायला पाहिजे. मग हे आपल्याला व्हायला नको पाहिजे. त्यानंतर स्ट्राईकचे क्लासिफिकेशन काय आहेत अशा गोष्टी आपल्याला यामध्ये शिकायच्या आहेत आणि ऑप्शन ट्रेडिंगचा प्रोस्पेक्ट काय आहे बायर्स आणि सेलर्स मध्ये फरक काय आहे अशा गोष्टी आपण ऑप्शन चेन मध्ये शिकणार आहे. आता ऑप्शन चेन बघून आपण कसं सांगू शकतो ऑप्शन चेनचा वापर करून आपण मार्केट कोणत्या दिशेला जाणार आहे हे सुद्धा सांगू शकतो. म्हणजे हे आता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या स्टॉक मार्केटमध्ये काम करणं म्हणजे शक्यताचा गेम आहे. पूर्णपणे शक्यता प्रोबॅबिलिटीचा गेम आहे. यामध्ये शाश्वत आणि 100% असं काही नसतं. फक्त काय की तुमचं अनालिसिस आणि मार्केटचं डायरेक्शन ज्यावेळी एका दिशेने चालतं त्यावेळी तुम्हाला प्रॉफिट होत असतं. काही वेळा तुमचं अनालिसिस बरोबर असतं पण मार्केट मधली कंडिशन ही बदलत असते नेहमी आणि ती बदलल्यामुळं सुद्धा आपल्याला लॉस होत असतो. मग त्यावेळी जर तुमचं बरोबर जरी असेल तरी काही मार्केट तुमच्या डायरेक्शन मध्ये जात नसेल तर लॉस देऊन बाहेर शांत पाहत राहणं हा सुद्धा महत्वाचा भाग असतो. आता ऑप्शन चेन बद्दल आपण बोलतो की ऑप्शन चेन पाहून आपण मार्केटची डायरेक्शन शोधू शकतो किंवा त्यामध्ये आपल्याला काय करायचं हे समजू शकतो. उदाहरण घ्यायचं झालं तर आपण आता शुक्रवारच्या मार्केटमध्ये शुक्रवारी काय झालं की प्राइस आता ही निफ्टीचा चार्ट आहे. आता निफ्टीच्या चार्ट मध्ये प्राइस जो फ्युचरची प्राइस होती ती 9:30 22,885 होती आणि ती 2:15 वाजता 22,530 म्हणजे जवळपास 300 रुपयाचे 300.9 निफ्टीचा फ्युचर खाली पडला होता. परंतु हे खाली पडत असताना या ठिकाणी जी काळ्या कलरची लाईन आहे ही निफ्टी फ्युचर आहे आणि ही ऑप्शन मधील एक ओआय चेंज इन ओआय चा डिफरन्स आहे. आता यामध्ये बघितला हे 0 पॉईंट पासून हा निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह 10,000 आहे 20,000 30,000 40 50 आणि ही लाईन जी सकाळी 10 वाजेपर्यंत पॉझिटिव्ह टेरिटरीमध्ये होती म्हणजे झिरोच्या वरती होती ती झिरोच्या खाली यायला सुरुवात झाली आणि याच वेळी आपण मार्केट निगेटिव्ह जाऊ शकतं असं आपण समजू शकलो असतो. जसं की आता या आमचा एक ग्रुप आहे ज्यावरती आता इथं मी सांगतो तुम्हाला की मार्केट ज्यावेळी हा फेज आहे 10:06 निफ्टी ओआय गोइंग टू निगेटिव्ह साईड म्हणजे आम्ही चर्चा केली होती की आता निफ्टीचा 10:06 की आता निफ्टी हा निगेटिव्ह होत आहे. निफ्टीचा ओपन इंटरेस्ट आहे तो आता निगेटिव्ह होत आहे आणि मार्केट इथून आता पुढे खाली जाईल असं आम्ही चर्चा केली होती आणि त्यानंतर निफ्टी बरोबर खाली जायला सुरुवात झाली आणि मार्केट खाली गेलं. मग अशा गोष्टी आपल्याला या ऑप्शन चेन मध्ये आता ऑप्शन चेन मध्ये कॉल रायटिंग कुठे जास्त झालेले आहे पुट रायटिंग कुठे जास्त झालेले आहे आजच्या दिवसामध्ये ओपन इंटरेस्ट कुठं टोटल एक्सपायरी मध्ये ओपन इंटरेस्ट कुठं कॉलला किती आहे पुटला किती आहे आजच्या दिवशी कॉल आणि पुट मध्ये काय काय कंडिशन झालेले आहेत आणि त्याचा एक ग्राफ अशा पद्धतीचा आपण बघितला तर आपल्याला मार्केटमध्ये निफ्टीमध्ये कुठल्या बाजूला पोझिशन ज्यादा बिल्टअप व्हायला कॉल बिल्टअप व्हायला लागलाय काय पुट बिल्टअप व्हायला लागलाय रायटिंग कुठे व्हायला लागल्या शॉर्ट कव्हरिंग व्हायला लागले का ह्या सर्व लॉंग वाइंडिंग व्हायला का ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजल्या तर ऑप्शन मध्ये आपल्याला काम करायला मदत होते. आता इथं आपण बघू शकता 10:07 इथं आपण आता हा कॉल रायटर आहे. आता चेंज हा म्हणजे हा कॉल रायटिंग आहे पुट रायटिंग. आता कॉल रायटिंग पुट रायटिंग काय असते हे आपण भविष्यात बघणार आहे. थोडक्यात काय की कॉल रायटिंग वाढली तर मार्केट खाली जातं पुट रायटिंग वाढली तर मार्केट वरती जातं. इथं आपल्याला काय समजलं की निळी लाईन लाल लाईनला क्रॉस करून वरती चालली म्हणजे कॉल रायटिंग वाढली आणि 10:06 आपण म्हणजे आम्ही चर्चा केली की कॉल रायटिंग वाढायला लागल्या मार्केट मे बी निगेटिव्ह साईडला जाईल आणि त्यानंतर प्राइस इथून खाली अशा पद्धतीने आली. मग आपल्याला पण या गोष्टी समजल्या तर आपल्या अनालिसिस म्हणजे
आपण केलेलं टेक्निकल अनालिसिस प्लस आपल्या जोडीला ऑप्शन चेन मधला डाटा, म्हणजे या ठिकाणी टेक्निकल अनालिसिस प्लस डाटा अनालिसिस केला आणि आपले रिस्क मॅनेजमेंट केलं तर आपले विनिंगची प्रोबॅबिलिटी ही वाढते. आणि याचाच वापर करून आपण ट्रेडिंग मध्ये काम केलं तर आपली कामाची इफिशियन्सी वाढते. जर आपण फक्त बाहेर मार्केटमध्ये काय चालू आहे किंवा ऑप्शन चेन मध्ये काय चालू आहे न बघता डायरेक्ट मला वाटायला लागले मार्केट आता वर जाईल किंवा मला वाटायला मार्केट खाली जाईल म्हणून आपण काम करण्याचा प्रयत्न केला तर आपण नक्की त्यामध्ये पैसा लॉस करणार आहे. मग ह्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. त्यानंतर काय ऑप्शन प्राइसिंग. आता सगळ्यात महत्वाचं आहे की एखादी वस्तू आपल्याला जर बाय करायची असेल तर तिची मूळ किंमत काय हे समजून घ्यायला पाहिजे. काही वेळा कसं होतं की तुम्ही एखाद्या वेळी आपण ऑप्शन बाय करतो आणि आपण ऑप्शन बाय केल्यानंतर तो आपल्या डायरेक्शन जात पण असतो, परंतु आपल्या ऑप्शनचा जो प्रीमियम आहे तो वाढत नाहीये किंवा काही वेळा तो खाली खाली जात असतो. मग असं का होतं? यामध्ये आपल्या ऑप्शनमध्ये ऑप्शनची इंट्रेन्सिक व्हॅल्यू काय आहे, एक्सट्रेन्सिक व्हॅल्यू काय आहे, म्हणजे मूळ किंमत किती आहे, त्यामध्ये टाइमची व्हॅल्यू काय आहे, आयव्ही ची व्हॅल्यू काय, या सर्व गोष्टी आपल्याला समजून घ्यायला पाहिजेत. व्होलॅटिलिटी काय असते, ती व्होलॅटिलिटी कॅल्क्युलेट कशी करायची, इम्प्लाइड व्होलॅटिलिटी काय आहे, विक्स काय आहे, आणि या सर्व गोष्टी ऑप्शन आपण जो खरेदी करणार आहोत त्याची प्रीमियम जी ठरली जाते तर ती मला घेण्यासाठी योग्य आहे का. जरी मला वाटलं मार्केट वर जाणार आहे, मला माझं टेक्निकल सांगायला लागलंय, माझा ओपन इंटरेस्टचा ऑप्शनचा डाटा सुद्धा सांगायला लागलाय मार्केट वर जाणार आहे, आणि मला प्राइसिंग बघितलं तर ते महाग दिसायला लागले, तर अशा वेळी मी ते महाग प्राइसिंगची ऑप्शन बाय करायलाच पाहिजे का. मग हे प्रश्न जर तुम्हाला पडले तर मे बी तुम्ही तिथं ते ऑप्शन बाय करणार नाही. मग त्यामध्ये एखादी वस्तू महागात खरेदी करून स्वस्तात विकणे याला अर्थ नाहीये. मग आपण अशा वेळी ऑप्शन ट्रेड न केलेला बरा. मग परंतु ह्या गोष्टी आपल्याला समजणार कधी, जर आपण ऑप्शनचे प्राइसिंग मॉडेल आपल्याला समजलं तर. आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं आपण 6 ते 9 म्हणजे 4 दिवस हा फक्त ऑप्शन ग्रीक्स समजून घेण्यासाठी देणार आहोत. आणि या ऑप्शन ग्रीक्स मध्ये ऑप्शन ग्रीक्स काय काय आहेत, त्यामध्ये डेल्टा, गामा, वेगा, थिटा, आरओएच म्हणून एक आहे. मग या सर्व गोष्टी काय काय हे शिकणार आहोत. आणि या प्रत्येक ग्रीक्स पाठीमागे एक वेगळी त्याची स्वतःची स्टोरी आहे. म्हणजे डेल्टा हा काय काम करतो, तो कोणासाठी चांगला आहे, कोणासाठी वाईट आहे, तो कोठे चांगला असतो, कोणत्या स्ट्राईक प्राइसला चांगला असतो, कोणत्या एक्सपायरीला चांगला असतो, आणि मार्केटमध्ये आता कंडिशन काय आहेत हे बघून आपल्याला काम करायचं आहे. त्यानंतर बरोबर गामा हा काय आहे, गामा कसा काम करतो, कोणत्या स्ट्राईक प्राइसला चांगला काम करतो. काही वेळा होते की आपण लो प्रीमियम म्हणतो आणि लो प्रीमियम आहे म्हणून स्वस्तातला प्रीमियम आहे म्हणून आपण तो ऑप्शन बाय करतो, आणि त्यावेळी त्याचा डेल्टा कमी असल्यामुळे आपली प्रीमियम वाढत नाही, किंवा त्यावेळी आपला थिटा जास्त असतो, मार्केट आपल्या डायरेक्शन जात असेल तरी प्रीमियम आपले वाढत नाहीत. मग या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्याला ह्या ग्रीक्स मध्ये समजणार आहेत. आणि हा आपला 4 ते 4 दिवसाचा आपला हा कोर्स आहे. म्हणजे प्रत्येक ग्रीक्स साठी आपल्याला 1 दिवस इथं काम करायचं आहे शिकण्यासाठी. आणि त्यानंतर मग 10वा दिवस आपला असेल की न्यूबी, म्हणजे ज्याला आता मार्केटमधील बऱ्यापैकी थोडस समजलंय, तर त्याला मार्केटमध्ये आता आपण काम करण्यासाठी जाणार आहोत, तर आपले प्रतिस्पर्धी कोण कोण आहेत. आपल्या पुढं एफआय हाय, डीआय हाय, ऑप्शन सेलर्स म्हणून काही काम करणार आहेत, ऑप्शन बायर्स म्हणून काम करणार आहेत. तर आपण जाणार आहोत, आपल्याला काय बघायला पाहिजे, आपल्याला कुणाशी स्पर्धा करायची आहे, या सुद्धा गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. आणि आपल्याला ट्रेडिंग मध्ये काम करत असताना आज मला काय काम करायचं आहे हे आपण कसं समजणार. जसं मी म्हटलं ऑप्शन चेन बघायचे आहे, मार्केट सेंटिमेंट बघायचे आहे, काही ग्लोबल न्यूज पण आपल्याला डोक्यात फक्त असल्या पाहिजेत. मार्केट आता कोणत्या लेवलवरती काम करायला लागले, ह्या सर्व गोष्टी आपल्याला एक नवीन असतो त्यावेळी गोष्टी डोक्यात घेऊन काम करायचे आहेत. आणि ह्या काम करत असताना आणखी एक महत्वाचं आहे की हे शिकल्यानंतर आपण लगेच म्हणजे आज शिकलो आणि उद्यापासून ट्रेडिंग करायला चालू केलो असं अजिबात करायचं नाही. आपल्याला ऑप्शन ट्रेडिंगचं जे फाउंडेशन शिकायचं आहे, हे आजचा उद्देश सुरुवातीच्या काळामध्ये पैसा मिळवणे हा आपला नसायलाच पाहिजे. आपल्याला यामधून नॉलेज घेणे आणि ह्या जे शिकलेलं आहे त्यानुसार ऑब्झर्वेशन करून आपली डिसिप्लिन वाढवणे आणि आपला एक रूल
तयार करून त्याप्रमाणे आपला एक सेटअप तयार करायचा आणि तो सेटअप माझ्यासाठी काम करतो का, मी जे म्हटलेलं आहे त्या पद्धतीने किती टक्के काम करतो आणि त्यानुसार आपलं रिस्क मॅनेजमेंट ठरवून मग आपली पोझिशन साईज ठरवणे, हे हे आपल्याला इथं 10व्या स्टेपला करायचं आहे, की आपल्याला काय करायचं हे समजून घेऊन त्याप्रमाणे काम करायचं आहे. आणि त्या नंतर मग आपल्याला एक 5 ते 6 महिने फक्त प्रॅक्टिस करायची आहे आणि प्रॅक्टिस ऑब्झर्वेशन करून मग आपल्याला ऍक्च्युली ट्रेडिंगचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर मग महत्वाचे आपल्याला होते की ऑप्शन बाईंग करायची. ऑप्शन बाईंग करायचे असेल तर कसं करायचं, का करायचं नाही, या सर्व गोष्टी सुद्धा आपण ऑप्शन बाईंगच्या 10-11व्या दिवसामध्ये करणार. त्यानंतर ऑप्शन सेलिंग म्हणून आपण काय काम करू शकतो, ऑप्शन सेलिंग का करायचं असतं, कधी करायचं असतं, कधी करायचं नसतं, ऑप्शन करत असताना आपल्याला इंडेक्स मध्ये काम करायचं आहे का स्टॉक मध्ये काम करायचं आहे, हे सुद्धा समजून घ्यावं लागतं. सुरुवातीचा दिवस आपण इंडेक्स मध्ये आपण ऑब्झर्वेशन करणार, इंडेक्सचे काम करायला सुरुवात करणार आणि त्यानंतर मग आपण इतर गोष्टी करायला लागणार. आणि त्यानंतर ऑप्शन मध्ये काम करताना स्प्रेड बघणार. स्प्रेड म्हणजे त्यानं आपण ऑप्शन चेन समजलो, ऑप्शनचे ग्रीक समजलो आणि या गोष्टी झाल्यानंतर एक मिनिट, या गोष्टी समजून घेतल्यानंतर मी ऍक्च्युली आपली स्ट्रॅटेजी बिल्डअप चालू होणार आहे आणि या स्ट्रॅटेजी मध्ये मग आपले वेगवेगळे स्प्रेड बघायचे आहेत. स्प्रेड म्हणजे काय असतं की ऑप्शन, कॅलेंडर स्प्रेड, ऑप्शन, एक मिनिट, वेगवेगळे स्प्रेड, कोणकोणते स्प्रेड असतात, ते कधी वापर करायचे, कधी वापर करायचे नाही. हॉरिझॉन्टल स्प्रेड वेगळा असतो, डायगोनल स्प्रेड वेगळा असतो, कॅलेंडर स्प्रेड असतो. मग हे स्प्रेड म्हणजे काय आहेत आणि त्यामुळं मला फायदा काय होणार आहे, याचा उपयोग केल्यामुळं मला तोटा काय होणार आहे, मी या गोष्टी आपल्याला ऑप्शन स्प्रेड मध्ये करणार आहेत. आणि मग आपण 14 ते 18 म्हणजे हे साधारण 5 दिवसांमध्ये आपण ऑप्शनच्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी पाहणार आहोत. आता पाहणार आहोत म्हणजे काय, की माझा व्ह्यू काय आहे, मार्केट बद्दल माझा व्ह्यू बुलिश आहे. तर बुलिश असेल तर मला लॉंग साठी म्हणजे मार्केट वर जाणार आहे, तर त्यासाठी मी कोणकोणत्या गोष्टी करू शकतो. मी फक्त कॉल बाय करू शकतो का, मी पुट सेल करू शकतो का, मी कॉल बाय करायचा असेल तर माझी रिस्क रिवॉर्ड रेशो कसा असणार आहे, मी पुट सेल करणार असेल तर माझा रिस्क रिवॉर्ड रेशो कसा असणार आहे, त्यामध्ये मला प्रॉबॅबिलिटी किती असणार आहे, माझा लॉस किती असणार आहे, मला माझा प्रॉफिट किती जाऊ शकतो, अशा गोष्टी आपल्याला समजणार आहे. मग त्यानंतर स्प्रेड आपण जसं चर्चा केली, बटरफ्लाय, आयर्न कॉन्डोर, मग यासारख्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी आहेत ज्या आपल्याला आधी समजायला पाहिजे की आपलं डायरेक्शन काय आहे, त्या डायरेक्शन नुसार मग आपण कोणती स्ट्रॅटेजी करायची आहे, हे स्ट्रॅटेजी बिल्डअप आहे ते आपण इथं शिकणार आहोत. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचे शेवटचे 2 दिवस आपण ऑप्शन ट्रेडिंगच्या पाठीमाग लागणारी जी आपली सायकोलॉजी आहे, ती सायकोलॉजी काय असायला पाहिजे आहे, आणि ह्या गोष्टीचा आपण जर विचार केला तर आपण आपला या 20 दिवसामध्ये हा ऑप्शनचा कोर्स आपला पूर्ण होते. कोर्स म्हणजे काय, हा फाउंडेशनचा कोर्स आहे आणि हे झाल्यानंतर मग आपल्याला हळूहळू प्रॅक्टिस तर करायचीच आहे. हे झाल्यानंतर काय करायचं, आपल्याला प्रॅक्टिस तर करायचीच आहे आणि मग प्रॅक्टिस करून मग 6 महिने आपण आता कोर्स पूर्ण होणार, आपले क्लासेस बंद होतील, मे बी काही महिन्यातून एकदा दोनदा आपण रविवारचा वेळ डिस्कशन साठी, मार्केट सेंटिमेंट पाहण्यासाठी वगैरे वापर करू. परंतु रोज आपला जसं ग्रुप असतो, आपल्या टेक्निकलचा ग्रुप आहे, त्या पद्धतीने ऑप्शनचा सुद्धा आपला ग्रुप आता तयार झालेला आहे. तर ऑप्शनच्या ग्रुप वरती सुद्धा आपण चर्चा करू की आता काय चालू आहे, कोणत्या आपण कॉल बाय करायचा आहे का पुट सेल करायचा आहे, कशा पद्धतीनं मार्केट कंडिशन आहे, त्यामध्ये आपण काय करू शकतो, या सर्व गोष्टी आपण यामध्ये चर्चा करत राहणार आणि सर्वजण मिळून एकमेकाच्या बुद्धीचा वापर करून शिकायचा प्रयत्न करणार आहे. काही गोष्टी असतात की जे मला सांगण्यापेक्षा तुम्ही अनुभवून शिकला तर आणखीन जास्त चांगलं तुम्ही शिकू शकता किंवा अनुभवू शकता. मग या गोष्टी आपल्याला ऑप्शनच्या क्लासमध्ये उद्यापासून शिकायच्या आहेत. आता जसं मी आपल्या ग्रुपवरती थोड्या म्हणजे दुपारी टाकलं होते की ऑप्शनच्या, की आपण जर समजा ऑप्शनचं ट्रेडिंग
आता ही एक मी स्ट्रॅटेजी टाकली होती की ज्यामध्ये आपल्याला आता मार्केट 48,800 ही बँक निफ्टीची आहे, 48,880 वरती मार्केट आहे. तर मार्केट इथून किती सुद्धा खाली गेलं तर त्या ठिकाणी आपल्याला 2 ते 3 हजार रुपयाचा फायदा आहे मार्केट, आणि आपल्या डायरेक्शनला जरी गेलं तर त्या ठिकाणी 9,000 रुपयाचा फायदा आहे. मग हा पे, याला म्हणतात पे ऑफ ग्राफ. मार्केटचा हा म्हणजे आपण ऑप्शन मध्ये काम करत असो तर त्याचा पे ऑफ ग्राफ कसा पडणार दिसणार आहे. आता यामध्ये जो ग्रीन कलर आहे तो माझा प्रॉफिट आहे आणि रेड कलर आहे तो माझा लॉस आहे. तर मला कुठून कुठेपर्यंत प्रॉफिट होण्याची शक्यता, मार्केट इथून कितीही खाली पडलं तरी मला लॉस होणार नाही, तुम्हाला प्रॉफिटच आहे त्या. परंतु मार्केट जर माझ्या विरुद्ध किंवा थोडस वरती जरी गेलं तर मला तरी सुद्धा प्रॉफिट होणार आहे. आणि ऍक्च्युली माझा लॉस होण्याची सुरुवात आहे 51,440 पासून मला लॉस व्हायला सुरुवात होणार आहे. म्हणजे तुम्हाला मार्केटनं लॉस देण्यासाठी तुम्हाला सुरुवात आधी प्रॉफिट मध्ये घेऊनच जाणार आणि त्यानंतर तुम्हाला लॉस मध्ये घेऊन जाणार. मग ही स्ट्रॅटेजी कशी तयार करायची आपण, हे जे ऑप्शनचा पे ऑफ ग्राफ आहे हे कसं पाहू शकतो. त्यानंतर याच्यामध्ये जी स्टॅटिस्टिक्स आहे, स्टॅटिस्टिक्स म्हणजे काही गोष्टी असतात. आता ही प्रोबॅबिलिटी इथं 87% आहे. म्हणजे प्रोबॅबिलिटी टू ऑफ प्रॉफिट म्हणजे काय, तुम्ही प्रॉफिट मध्ये जाण्याची शक्यता किती आहे, 87%. म्हणजे 100 जर तुम्ही ट्रेड केला तर 100 ट्रेड मध्ये 87 ट्रेड मध्ये तुम्ही प्रॉफिटेबल जाता, आणि काही वेळा मार्केट सेंटिमेंट जसं बदलले तर त्यावेळी तुम्ही लॉस मध्ये जाऊ शकता. त्याची शक्यता आहे 12.30%. मग या गोष्टी आपल्याला समजायला पाहिजे, माझा मॅक्झिमम प्रॉफिट किती आहे आणि मी किती रुपये इथं त्यासाठी लावा लागलोय. म्हणजे माझं मार्जिन किती रुपये, 1,74,000च्या वरती 11,000 रुपये म्हणजे 6.66%. मग हे महिन्याचं जर आपण केलं आणि आपण पूर्ण प्रीमियम न मिळता 5% जरी घेऊन बाहेर पडलो तरी सुद्धा आपण महिन्याला 5%, म्हणजे वर्षाला ते किती होतात बघा, वर्षाला 60% जातात. 2-3 वेळा जरी आपल्याला लॉस झाला तरी वर्षाला आपल्याला 40% प्रॉफिट मिळू शकतं. आणि ऑप्शन सेलिंगच्या या स्ट्रॅटेजीमध्ये आपले माइंड अगदी शांत राहू शकतं. म्हणजे मार्केटमध्ये इतक्या मोठ्या उलाढाल होत नाहीत, काही वेळा होतात परंतु त्या 2-3 वेळा एक्सेप्शन केसेस जर आपण सोडल्या तर निफ्टीचा जो स्टँडर्ड डेव्हिएशन आहे आपण जे म्हणतो, आता हा एक आणि ते एक आहे, म्हणजे हा एक स्टँडर्ड डेव्हिएशन आहे आणि एक स्टँडर्ड डेव्हिएशन मध्ये 68% मार्केट हे काम करत असतं आणि त्या दोन स्टँडर्ड डेव्हिएशन मध्ये 95% मार्केट काम करत असतं. आणि हा एक स्टँडर्ड डेव्हिएशन आज लेफ्ट साईडला तर पूर्ण कसं पण मार्केट फिरलं, 3 स्टँडर्ड डेव्हिएशन मध्ये आपण प्रॉफिटेबल मध्ये जाऊ, त्यामुळे इथं आपल्याला हे झिरो दाखवा 87% प्रोबॅबिलिटी दाखवा लागते. मग अशा ज्या टेक्निकल गोष्टी आहेत ह्या आपल्याला समजल्या पाहिजेत. त्यानंतर माझं ब्रेक इव्हन पॉईंट किती आहे, 51,237च्या खाली जसं मार्केट जायला चालू होईल त्यावेळी मला लॉस व्हायला चालू होणार आहे. परंतु तो जाणार कधी, मार्केटला इथून जर याच्या खाली जायचं असेल तर हा फेज माझा आहे, म्हणजे मला तो प्रॉफिट मध्ये दिल्याशिवाय तो खाली जाणारच नाही. मग जर समजा इथं मार्केट ज्यावेळी येईल आणि प्रॉफिट असेल तर मी इथं गप्प बसणार का, मी काहीतरी ऍडजस्टमेंट करणार जेणेकरून ही जी लाईन आहे ती माझी या बाजूला सरकेल, किंवा मी आणखीन काहीतरी इथे ऍडजस्टमेंट करेन जेणेकरून माझं इथे प्रॉफिट फॅक्टर वाढून येईल. मग ह्या आपण ते कसं करायचंय काय करायचं हे आपल्याला स्ट्रॅटेजी बिल्डर हे आहे, एक सेगमेंट आहे त्यामध्ये करून पाहायचा असतो. मग अशा पद्धतीने आपण ऑप्शनचे हे जे 5 फंडामेंटल्स आहेत, म्हणजे अनालिसिस, डीप अनालिसिस ऑप्शन चेन, ऑप्शनचे ग्रीक्स, ऑप्शनच्या स्ट्रॅटेजी. आता काही वेळा म्हटलं जातं की ऑप्शन सेलिंग करायचं आहे, ऑप्शन सेलिंग करण्यासाठी खूप मोठे पैसे म्हणजे 1,00,000-1.5 लाख लागतात. ज्याला आपण नेकेड सेलिंग म्हणतो. नेकेड सेलिंग म्हणजे फक्त एकच लेग आपण डायरेक्ट सेल करतो, परंतु एक लेग आपण सेल केल्यानंतर त्याच्या खालीचा किंवा त्याच्या जवळचा एखादा लेग आपण एक बाय केला, कॉल असेल किंवा पुट असेल, तर त्यासाठी आपल्याला 1,00,000 रुपये लावायची गरज नाही. तर आपल्याला ते 20, 25, 30,000 रुपये मध्ये त्या स्ट्राईक प्राइसच्या सिलेक्शन मध्ये आपल्याला 25 ते 30,000 रुपये मध्ये सुद्धा आपण एक ऑप्शन सेल करू शकतो, ज्यामध्ये आपली प्रोबॅबिलिटी वाढू शकते. मग असे सुद्धा काही आहे गोष्टी आहेत, मग ते आपल्याला समजून घ्यावे लागणार आहेत. आणि ऑप्शन ट्रेडिंग करत असताना सर्वात महत्वाचा गोष्ट आहे ऑप्शन ट्रेडिंगची सायकोलॉजी. मग ही सायकोलॉजी जोपर्यंत आपल्याला समजणार नाहीये तोपर्यंत आपल्या या चारही गोष्टी आपण कितीही चांगल्या शिकून घेतल्या तरी त्याचं एज्युकेशन आपल्याला या आपल्या सायकोलॉजीवरतीच आहे. आणि ही सायकोलॉजी आपली बिल्टअप ही एका दिवसात होणार नाही, तर कंटिन्यू आपल्याला त्यावरती काम करत राहिलं पाहिजे. काही वेळा होतं की ऑप्शन चा प्रीमियम आपल्याला प्रॉफिट आणि लॉस हा लवकर दिसत असतो,
म्हणजे 5 मिनिटामध्ये आपल्याला 1,000 रुपये प्रॉफिट पण दिसेल आणि 5 मिनिटामध्ये 1,000 रुपये लॉस पण दिसू शकतात. मग अशा प्रॉफिट आणि लॉसचं जे व्हेरिएशन आहे हे खूप मोठ्या प्रमाणात होत असतं आणि यामध्ये आपली सायकोलॉजी चांगली असेल तरच आपण ऑप्शन मध्ये चांगल्या पद्धतीने काम करत येणार. आता महत्वाची गोष्ट म्हणजे हे मी जर सगळं तुम्हाला सांगत असेल तर टेक्निकल गोष्टी सांगत असताना मी स्वतः ऑप्शन मध्ये काम करतो का, ही महत्वाची गोष्ट आहे. कारण का मी जर ऑप्शन मध्ये काम करत नसेल आणि तुम्हाला फक्त टेक्निकल वरच्यावर सांगत असेल तर त्याचा सुद्धा तुम्हाला उपयोग होणार नाही. मग त्यासाठी मी तुम्हाला एक दाखवू इच्छितो की मी काय करतोय. ऑप्शन मध्ये काम करत असताना मी सध्या काय करतोय, मी सध्या प्रॉफिट मध्ये आहे का लॉस मध्ये आहे, हे तुम्हाला समजलं आणि मी माझ्या या याच्यावरती कशा पद्धतीने काम केलेलं आहे हे तुम्हाला समजलं तर तुमचा पण स्वतःवरती विश्वास वाढेल, माझ्यावरती विश्वास वाढेल आणि या दोन्हीचा उपयोग करून आपण चांगल्या पद्धतीने ऑप्शन ट्रेडिंग ही शिकून एकमेकाला मदत करू शकतो. आता काही आपले मित्र आहेत त्यांना माहित आहे की मी आता या एप्रिल महिन्याच्या 8 तारखेपासून ऑप्शन ट्रेडिंग करायला सुरुवात केलेली आहे. तर या ऑप्शन ट्रेडिंग मध्ये 8 तारखेला मी 2 ट्रेड केली, 9 तारखेला एक ट्रेड केला आणि हे मी आपल्या जो ऑप्शन बी डिसिप्लिन ट्रेडर आपला ग्रुप आहे यामध्ये सुद्धा मी हे सगळं माझं पाठवलेलं आहे की मी ट्रेड कसं काय केलेलं आहे. या टोटल 16 दिवसामध्ये माझे 46 ट्रेड झालेत आणि या 46 ट्रेड मध्ये माझा मॅक्झिमम लॉस हा 4,300चा आहे. ऍव्हरेज प्रॉफिट माझं 1839 आहे. माझा मीन, मीडियम, स्टँडर्ड डेव्हिएशन, नेट प्रॉफिट, स्क्यूनियस, प्रोबॅबिलिटी या सर्व गोष्टी मी इथं म्हणजे दररोज मी स्वतःला मॉनिटर करत असतो की मी आज कुठे जायला लागलोय. आणि आता मी ज्यावेळी माझं म्हणजे नवीन होतो किंवा ऑप्शन बद्दल थोडी जास्त माहिती न घेता मी ऑप्शन ट्रेडिंग करत होतो तर हा 2023 साली मी ऑप्शन मध्ये ट्रेडिंग केलं नाही, केलं फक्त थोडं 5-10 ट्रेड होते. तर 2022 साली ऑप्शन ट्रेड मध्ये माझा ऍव्हरेज हा 118 रुपये होता. त्यावेळी मी 437 ट्रेड केले होते. आता हा 2022चा जर इथं बघितला तर बघा, सॉरी, 439 ट्रेड केले होते आणि 439 ट्रेड मध्ये मी नेट 52,000 प्रॉफिट मध्ये होतो. परंतु ते माझे इतर जे टॅक्सेस किंवा चार्जेस आहेत ते 35,000 गेले होते आणि त्यामुळे मला फक्त 17,000 रुपयाचा प्रॉफिट मिळाला होता. परंतु यामध्ये मला एक कळालं की मी रिस्क किती रुपये घ्यायला लागलोय. माझा सर्वात मोठा ट्रेड 5,000 रुपये प्रॉफिटचा आहे, सर्वात लॉस 5,000 रुपयेचा लॉस आहे. परंतु मी कमी प्रॉफिट मध्ये लवकर बाहेर पडतो आणि कमी लॉस मध्ये सुद्धा लवकर बाहेर पडतो. त्यामुळे मी प्रॉफिटेबल कंटिन्यू नाहीये. माझा रिस्क रिवॉर्डचा रेशो इथं बघितला तर तो जवळपास 50-50% आहे. मग यावरती मला काम करायचं होतं आणि मग मी ते काम केल्यानंतर आता माझा जो ग्राफ आहे तो साधारण असा आहे की मी मीन पासून वर आहे. माझा मॅक्झिमम लॉस 2,400 रुपयाचा आहे, मॅक्झिमम प्रॉफिट 4,800 आहे. म्हणजे रिस्क रिवॉर्ड रेशो आपण जे म्हणतो की 1:2 कमीत कमी पाहिजे ऑप्शन ट्रेडरसाठी, तर तो मॅच करण्याचा. शिवाय मी ऍव्हरेज 727 रुपये वरती आहे आणि माझा क्वार्टाईन जो आहे तो 1,680 ला आहे. लॉस हा माझा 750 आहे. आतापर्यंत मी जेवढे ट्रेड केले त्यामध्ये माझा प्रॉफिट अँड लॉसचा चार्ट हा अशा पद्धतीने वरती गेलेला आहे. जो माझा रिस्क आहे ती रिस्क माझी आता साधारण 65% मी प्रॉबेबिलिटी रिवॉर्ड मध्ये आहे, बाकीचा 35% आता माझा लॉस होत आहे. 51,000 रुपये आतापर्यंत मी प्रॉफिट केले आणि 22,000 रुपयेचा माझा लॉस झालेला आहे. मग या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही आता ह्या गोष्टी मी माझं सांगायला लागलोय आणि हे तुमचं मे बी याच्यापेक्षा आणखीन चांगलं असेल किंवा याच्या बरोबर असेल किंवा वाईट पण असेल. परंतु स्वतःला तुम्ही ओळखायला पाहिजे की मी कसा माणूस आहे आणि हे आपण स्वतःचं अनालिसिस केलं तर त्यामध्ये इम्प्रुव्हमेंट आपल्याला झालेली जाणून आहेत. मग अशा पद्धतीनं काही गोष्टी आहेत तर आपल्याला जमा करून घ्याव्या लागल्या किंवा आपल्याला ऑब्झर्वेशन साठी ठेवायला पाहिजे. आता माझी विनिंग प्रोबॅबिलिटी किती आहे, आता 65% इथे विनिंग प्रोबॅबिलिटी माझी आहे. रिस्क रिवॉर्ड रेशो 2.32 आहे. मग आपल्याला एक चांगलं काम करायचं असेल तर आपल्याला विनिंग प्रोबॅबिलिटी वाढली पाहिजे. ती येणार आहे तुमच्या टेक्निकल अनालिसिसच्या तुमच्या अभ्यासावरून
आणि ऑप्शन मध्ये काम करत असताना रिस्क रिवॉर्ड कसा पाहिजे आहे. 100 रुपयाचा स्टॉप लॉस लावला तर त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला 200 रुपयाचा प्रॉफिट घ्यायलाच पाहिजे आहे. जर तुम्ही 200 रुपयाचा प्रॉफिट न घेता बाहेर पडत असाल आणि तुमची प्रोबॅबिलिटी जर कमी असेल तर तुम्ही लॉस मध्ये जाणार आहे. जसं माझी या 2022 मध्ये मी ओव्हरऑल प्रॉफिट मध्ये होतो, परंतु तो पूर्ण प्रॉफिट मी घेऊ शकलो नाही कारण त्यावेळी माझा रिस्क रिवॉर्ड रेशो 1:12 होता आणि आता सध्या तो माझा वाढून 2.32 झालेला आहे. मग याचा उपयोग मला ऑप्शन ट्रेडिंग करत असताना आता फायदा होतो की मी आता माझ्या ज्या चुका होत्या त्या मी समजून घेऊन त्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करायला लागलोय. मग असं आपल्याला पण करायचं पाहिजे आणि हे फक्त ऑप्शन साठी नाही, हे तुम्ही रेग्युलर जर कॅश मध्ये काम करत असाल तरी सुद्धा हे गोष्टी जर तुमच्या पुढे असतील तर त्या तुमच्या त्या गोष्टीवरून तुमचा स्वभाव कसा आहे, तुम्ही कशा पद्धतीने काम करू शकता हे सुद्धा समजून घ्यायला मदत होते आणि या गोष्टी सुद्धा आपल्याला शिकायच्या आहेत आणि समजून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीनं हा आपला ऑप्शनचा क्लास आहे. ऑप्शनच्या क्लास मध्ये आपल्याला बेसिक ते ऍडव्हान्स आणि कमी रिस्क मध्ये आपल्याला 90% जी लोक लॉस मध्ये जायला लागले तर त्या गटामध्ये न बसता सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे जसं आपण म्हणतो ना की आपल्याला क्रिकेट खेळायचं असेल आणि शतक जर करायचं असेल तर सर्वात पहिला आपलं एक गोष्ट असली पाहिजे की आपल्याला मॅच संपूपर्यंत टिकून राहिलं पाहिजे पिच वरती आणि हे टिकून राहण्यासाठी मग आपलं कॅपिटल आपल्याला वाचवायचं आहे आणि कॅपिटल वाचणार कधी आपण रिस्क मॅनेजमेंट चांगली असेल, आपले स्टॉक सिलेक्शन चांगले असतील, आपले टेक्निकल नॉलेज चांगले असेल तर आपण टिकून राहायचं आहे. क्रिकेट खेळताना आपल्याला बॉन्सर येणार आहे, यॉर्कर येणार आहे, मग प्रत्येक बॉल जर आपण बाउंड्रीच्या बाहेर मारायचा प्रयत्न करत राहिलो तर मग आपल्याला रिस्क वाढते आणि आपण लॉस करून घेण्याची शक्यता वाढते, आपली विकेट जाऊ शकते. मग आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये काम करत असताना प्रत्येक वेळी प्रत्येक दिवशी आपल्याला ते ऑप्शन कॉल बाय सेल हे करतच बसायला पाहिजे का नाही. आपल्याला काय बघायचंय, टिकून राहायचंय आणि ज्यावेळी आपल्याला योग्य बॉल येईल आपल्या पट्ट्यामध्ये येईल तर त्यावेळी आपल्याला त्याचा काय करायचंय, कार्यक्रम करायचा आहे. मग या सर्व गोष्टी आपल्याला समजणार कधी, आपण अभ्यास केला, आपण या गोष्टीबद्दल समजून घेतलो तर हा होता माझ्याकडून ऑप्शन ट्रेडिंग बद्दल आपण भविष्यामध्ये काय शिकणार आहोत. आणि एक खरं सांगतो यामध्ये खूप मोठं पोटेन्शियल आहे, खूप मोठं. म्हणजे आपण हे फक्त काय की सुरुवातीचे 1-1.5 वर्ष आपल्याला ती मॅच होते का त्याची फ्रिक्वेन्सी, त्याचे जे वेव्ह लेंथ आहे ती वेव्ह लेंथ आणि आपली फ्रिक्वेन्सी, आपली सायकोलॉजी या दोघांचं कॉम्बिनेशन बरोबर मॅच झालं तर मग आपल्याला भविष्यामध्ये वाढीसाठी, आपल्या प्रोग्रेससाठी थांबवणारा कोणी नाही. आणि यासाठी मात्र डेडिकेशन काम करणं, गोष्टी समजून घेणं, अभ्यास करणं, प्रॅक्टिस करणं आणि आपला रिस्क मनी मॅनेज वरती काम करणं हे आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. तर हे माझ्याकडून होतं आणि कोणाला काही शंका असतील, काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकता. सुविराज सर. हॅलो. हा बोला. स्टॉकची जशी इंट्रिन्सिक व्हॅल्यू असते तशी ऑप्शनचे इंट्रिन्सिक व्हॅल्यू काढता येऊ शकते का? ऑप्शनचे इंट्रिन्सिक व्हॅल्यू, मग तेच म्हटलं ना आपण ऑप्शन मध्ये इंट्रिन्सिक व्हॅल्यू काढणार आहोत. ऑप्शनच्या ज्या प्राइसिंग म्हणजे आता 100 रुपये आहे पण त्याची इंट्रिन्सिक व्हॅल्यू 200 असेल तर 200 पर्यंत जाऊ शकतो. नाही तसं नाही. ऑप्शनची इंट्रिन्सिक व्हॅल्यू ऑप्शन किती रुपये वाढू शकणार आहे हे कोणी सांगू शकणार नाही. इंट्रिन्सिक व्हॅल्यू म्हणजे काय की आता एखादा जर समजा निफ्टी, आता एक बँक निफ्टी आता 48,800 वरती आहे आणि तो 48,800 रुपये वरती बँक निफ्टीचा स्पॉट प्राइस असेल आणि 48,900चा जर तुम्ही एक कॉल बाय करायला लागलाय तर त्या कॉलची किंमत किती असायला पाहिजे ऍक्च्युली, तर त्या किमतीला म्हणायचं इंट्रिन्सिक व्हॅल्यू. आणि त्या किमतीमध्ये तुमचे काही व्हॉलॅटिलिटी वाढल्यामुळे काही प्रीमियम वाढलेले असतात आणि थिटा व्हॅल्यू मुळे काही प्रीमियम टाइमची व्हॅल्यू त्यामध्ये ऍड झालेली असते. मग या गोष्टीला इंट्रिन्सिक व्हॅल्यू आणि एक्सट्रिन्सिक व्हॅल्यू ही किती आहे त्या प्रीमियम मध्ये ही आपण मोजायची आहे. ती प्रीमियम किती रुपये वाढ होणार आहे हे कोणी सांगू शकणार नाही. ती वाढ होणार कसं, इंट्रिन्सिक व्हॅल्यू तर कळली तर बस झालं ना. हा, मग ती किती व्हॅल्यू आपल्याला करणारच की ऑप्शन प्राइसिंग मध्ये इथं आपल्याला इंट्रिन्सिक व्हॅल्यू आणि एक्सट्रिन्सिक व्हॅल्यू करणार आहे. आणि ते मी म्हणतो म्हटलं आता जर समजा त्याची ऍक्च्युअली व्हॅल्यू कमी आहे
आणि आयव्ही वाढल्यामुळं किंवा थिटा जास्त असल्यामुळे ती व्हॅल्यू जास्त आपल्याला त्यापेक्षा जास्त पटीनं वाढत असेल तर आपल्याला त्यावेळी तो कॉल बाय करण्यात काही अर्थ नाहीये. मग आपण त्यावेळी तो ट्रेड जर सोडून दिला तरी सुद्धा आपल्याला तो फायद्याचा ट्रेड आहे होणार आहे. बरोबर. ओके, ठीक आहे. आणि काय शंका कुणाला? आणि हे सगळं आपण जे करणार हे थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल दोन्ही वरती काम करायचं आहे. म्हणजे फक्त कागदावरती आपल्याला काय समजून घ्यायला लागलोय आणि ऍक्च्युली प्राइस स्ट्रक्चर कशा पद्धतीने काम करायला लागले लाईव्ह मार्केटमध्ये हे पण आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. आणि काय झालं तर काही दिवस आपण लाईव्ह ट्रेडिंग पण करू शिकण्यासाठी काय चालू आहे, कशा पद्धतीने लाईव्ह मार्केटमध्ये आपल्याला गोष्टी शिकून घ्यायच्यात हे आपण बघूच. चलो ओके. ऑप्शन बाईंग बेस्ट आहे का ऑप्शन सेलिंग? मी काय म्हटलं त्या आधी तुम्हाला ते समजून तर घ्या. ऑप्शन बाईंगचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा आहे, ऑप्शन सेलिंगचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा आहे. त्यावेळीची मार्केट कंडिशन काय आहे हे समजून झाल्यानंतर मग तुम्ही सांगायचं आहे तुम्हाला काय पाहिजे आहे. ऑप्शन बाईंग करायचं त्याच्या गोष्टी वेगळ्या आहेत, त्याच्यामध्ये त्याचे काय म्हणतात फायदे तोटे वेगळे आहेत आणि ऑप्शन सेलिंगचे फायदे तोटे वेगळे आहेत. आणि हे फायदे तोटे चांगले आहेत काय वाईट आहेत हे आपल्याला इथं समजणार आहे 11व्या आणि 12व्या दिवशी. आणि ऍक्च्युली करणार ते स्ट्रॅटेजी इथं तयार केल्यानंतर. म्हणजे आता जर समजा आता मी इथं गेलो, एक उदाहरण घ्यायचं झालं तर, आणि यासाठी काही आपल्याला टूल्स पण लागणार आहेत. आता हे जसं ऑप्स्ट्रा आहे, ऑप्स्ट्रा ही एक वेबसाईट आहे ज्या ठिकाणी आपण एखादा कॉल बाय करायचा किंवा ऑप्शनची कोणतीही स्ट्रॅटेजी आपण करायची असेल तर ती करण्यापूर्वी आपल्याला त्याचा पे ऑफ ग्राफ कशा पद्धतीने असू शकतो हे समजून शकते. आता मी इथं बिल्डर वरती गेलो. आता जर समजा माझा बुलिश व्ह्यू आहे मार्केट बद्दल, निफ्टी बद्दल माझा व्ह्यू आता बुलिश आहे की मार्केट तिथून वरतीच जाणार आहे, तर मी इथं एक ऑप्शनची एक्सपायरी मी समजा 9 मे ची धरली आणि त्याचे स्ट्राईक प्राइस 22,500चा मी आता 22,500चा एक कॉल मी बाय केला उदाहरणासाठी, ज्याची प्राइस आता 150 आहे. तुमचा जरा माईक म्यूट करा. आता 22,000 हा तुमचा 22,500चा एक कॉल आपण बाय केला. तर आता त्याचा पुरावा आपल्याला असा आला की ज्याच्यामध्ये माझा मॅक्झिमम लॉस किती आहे 3,700 रुपये हा मॅक्झिमम लॉस आहे आणि माझा प्रॉफिट हा अनडिफाईन्ड आहे. म्हणजे प्रॉफिट माझा किती पण होऊ शकतो, परंतु माझी प्रॉफिट होण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे इथं 31%. आपण आता मगाशी चर्चा केली ज्याच्यामध्ये ऑप्शन मंथली इन्कम स्ट्रॅटेजी ज्याला म्हटली जाते त्यामध्ये विनिंग प्रोबॅबिलिटी 87% होती आणि परंतु इथं फक्त मी एक कॉल बाय केला तर इथं माझी विनिंग प्रोबॅबिलिटी 31% यायला लागल्या. मग मी कॉल बाय करून मी फायद्यात जाऊ शकतो का? माझा इथं ब्रेक इव्हन 22,751 यायला लागलाय. म्हणजे मार्केटला मला प्रॉफिट मध्ये घेऊन जायचं असेल तर 22,751. आता मार्केट चालू आहे किती होती 22,456. म्हणजे 150 पॉईंट मार्केट माझ्या डायरेक्शनला गेल्यानंतर मला प्रॉफिट व्हायला सुरुवात होणार आहे एक्सपायरीच्या दिवशी. मग त्यासाठी मी काय करू शकतो, मी यासाठी मार्जिन किती रुपये लावले. आता इथं मी इथं बायर्स म्हणून काम करायला लागले. जर मी आता या ठिकाणी जर मी माझी स्ट्राईक प्राइस चेंज केली 22,500 आहे, आता मी थोडस इन द मनी मध्ये गेलो, मी 22,300चा मी कॉल बाय केला, थोडस इन द मनी मध्ये गेलो, तर माझी प्रोबॅबिलिटी इथं काय झाली आता बदलली का? आता इथे 31% होतं ते 38% झाली माझी. आता माझा ब्रेक इव्हन बाय 22,577 आला. 22,000 जो 750 होता 22,577 ब्रेक इव्हनच्या जवळ मी थांबलो. माझा लॉस होण्याची क्षमता वाढली. जिथं 3,700 रुपये माझा लॉस होत होता या ठिकाणी माझा प्रीमियम वाढल्यामुळे 6,900चा माझा लॉस होऊ शकतो, परंतु माझा प्रॉफिट मध्ये जाण्याची शक्यता 5 पटनं वाढली, 5% वाढली. माझा ब्रेक इव्हनचा पॉईंट कमी आला. मग अशा पद्धतीने आपल्याला बघायला पाहिजे. आता जर असं असेल आणि जर मी काम करणार असेल तर
मी प्रॉफिट मध्ये जाणार का नाही. आता इथं आपण बघू शकतो की मी हा जो आपलं मीनचा पॉइंट आहे त्या मीनच्या पॉइंट पासून मी डावीकडे गेलो तर माझा लॉस आहे आणि उजवीकडे गेलो तर माझा प्रॉफिट आहे. तर मार्केट उद्या काय करणार आहे ह्या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या टेक्निकल वरती समजणार आहे. ऑप्शनचा वापर करून आपण काय होऊ शकतं हे प्रिडिक्ट करू शकतो की मार्केट उद्या इथं गेलं 22,880 वरती गेलं तर मला 7,759 रुपयाचा फायदा होणार आहे. परंतु मार्केट जर इथून पाठीमागे गेलं तर 6,900चा लॉस होणार आहे. मग आता माझा व्ह्यू काय आहे त्या व्ह्यूच्या पाठीमागं माझी कन्व्हिक्शन माझा श्रद्धा किती आहे त्यावरती. आणि जर मी माझं कन्व्हिक्शनला लावून इथं मध्ये केलो तर आतापर्यंत मी 10 ट्रेड पैकी मी किती ट्रेड मध्ये प्रॉफिटेबल मध्ये झालेलो आहे त्यामध्ये मी किती रुपयाचं प्रॉफिट घेऊन बाहेर पडलोय मी किती रुपयाचा लॉस देऊन बाहेर पडलोय. या गोष्टी तुमच्या जर काही गोष्टी जमा झालेल्या असतील तर मग तुम्ही ट्रेड करत असताना भिणार नाही. मी आता इथं फक्त 38% प्रॉबॅबिलिटी आहे म्हटलं तरी पण तुम्ही हे तर ट्रेड करायचं का नाही हे विचार करणार आहे. परंतु जर एखादा व्यक्ती आता इथं मी जर म्हटलो काही हिरो टू झिरो असं म्हणत असता की इथं 22,800चा कॉल प्रीमियम कमी आहे म्हणून फक्त बाय केलं जातं. प्रीमियम फक्त कमी आहे म्हणून ऑप्शन बाय केला जातो. आता 1,000 रुपयाचा बाय इथं करायला लागला आता याचा लॉस काय 1,000 रुपये 1,090च्या रुपये वरती त्यांचा लॉस होणार नाहीये. बरोबर. परंतु याचं प्रॉफिट अनडिफाईन आहे किती पण प्रॉफिट होऊ शकतो. परंतु याची प्रोबॅबिलिटी किती आहे शक्यता किती आहे 16.95 म्हणजे 17% फक्त धरा. म्हणजे हा स्वस्त नाहीये जो प्रीमियम आपल्याला 43 रुपयाचा मिळायला लागलाय तो प्रीमियम प्रीमियम म्हणून आकडा कमी असला तरी तो आपल्यासाठी स्वस्त नाहीये कारण हा प्रीमियम घेऊन मी प्रॉफिटेबल मध्ये जाण्याची शक्यता खूप कमी आहे. आणि जर मी अशाच जर कमी प्रीमियमचं घेत बसलो ऑप्शन बाय करत असलो तर मी प्रॉफिटेबल मध्ये कधी जाणार नाही. आणि जरी ह्या 43 रुपयेचा मी घेतल्यानंतर मी तो 43 रुपयाचा 500 रुपयेपर्यंत जाऊपर्यंत मी वाट बघत बसणार आहे का हा पण गोष्ट आपल्याला विचार करून घ्यावा लागेल. मग अशा पद्धतीच्या गोष्टी आपल्या डोळ्यापुढं असेल तर आपण चांगलं काम करणार आहे. मग हे या आणि काही जण असं उलट आणखी काही लोक असतात किंवा काही ज्यांना माहिती नाही की 43 रुपयाचा प्रीमियम कमी झाला 20 रुपये झाला तर आणखी स्वस्त झाला म्हणून आणि तो ऍव्हरेज करत जातात. मग असं ज्या चुकीच्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला चुकीच्या आहेत ही माहिती सुद्धा नाहीयेत. मग याची माहिती आपल्याला टेक्निकल या ऑप्शनचे टेक्निकल जे आहेत ते शिकून झाल्यानंतर आपल्याला समजणार आहे की काय चांगलं आहे काय वाईट आहे काय स्वस्त आहे काय महाग आहे. आणि त्या सर्वांच्या पाठीमागे माझी शक्यता किती काम करायला लागल्या आणि ही शक्यता जशी जितकी जास्त जाईल तितकी. आता इथं हा ऑप्शन बाहेरचा आहे जर समजा हाच ऑप्शन जर तुम्ही सेल करण्याचा प्रयत्न केला आता तुम्ही मार्केटच्या विरुद्ध दिशेला म्हणजे जो बायर्स होता त्याच्या विरुद्ध म्हणजे ऑप्शन सेलर जो कॉल सेल करत होता त्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर त्याची आता 83% शक्यता आहे मार्केटमध्ये लॉस न होण्याची त्याला तो प्रॉफिट मध्ये जाण्याची शक्यता आता 83% त्याची झाली. परंतु 83% झाली तर त्याचा मॅक्झिमम प्रॉफिट हा 1,090च आहे. जो बायर्सचा लॉस होता तोच ऑप्शन बायर्सचा जो लॉस होता तो फायदा ऑप्शन सेलच आहे. परंतु जर समजा मार्केट कंडिशन काही वेळा ऑप्शन सेलरच्या विरुद्ध दिशेला गेली तर त्याचा लॉस कितीही होऊ शकतो. जो ऑप्शन बायरचा प्रॉफिट अनलिमिटेड होता त्याच पद्धतीने ऑप्शन सेलरचा लॉस सुद्धा अनलिमिटेड असू शकतो परंतु त्याची शक्यता कमी आहे. मग अशा ज्या गोष्टी आपल्याला आहेत त्या समजून घ्यायला मदत करते आपले टेक्निकल. आणि या टेक्निकलचा वापर केला तर आपण मग यानुसार मग आपण म्हणू शकतो की आज मार्केट प्राइस कोठे आहे मी कोणत्या स्ट्राईक प्राइस वरती कोणता प्रीमियम बाय करायला लागलोय किंवा कोणता प्रीमियम सेल करायला लागलोय तो ऑप्शन एक्सपायरी होण्यासाठी किती दिवस आहे त्याचे ग्रिक्स काय आहेत ह्या गोष्टी जर तुम्हाला समजल्या तर मग तुम्ही म्हणू शकता की मी ऑप्शन बायर्सचा प्रॉफिटेबल आहे का ऑप्शन सेलर प्रॉफिटेबल आहे आणि मी कोणतं त्यापैकी म्हणू शकतो. मग आता पैसे तर दोन्ही बाजूला होणार आहेत मग तुम्ही ऑप्शन बायिंग करून पैसे मिळवणार आहात का ऑप्शन सेलिंग करून पैसे मिळवणार आहात हे ठरवतं तुमची रिस्क घेण्याची क्षमता. आणि ही रिस्क घेण्याची क्षमता ही कधीच तुम्हाला समजणार की तुम्हाला तुमची सायकोलॉजी काय आहे याच्यावरती.
तुम्ही कमी उतार चढाव जास्त बघण्याची तुमची जर क्षमता नसेल तर तुम्ही ऑप्शन सेलिंगचं काम करू शकता. उतार चढाव तुम्ही बघू शकत असाल, थोडस रिस्क घेण्याची क्षमता असेल तर ऑप्शन बाईंग करू शकता. फक्त काय तुमचं टेक्निकल तुमच्या पाठीमाग खंबीरपणे उभे असेल तरच तुम्हाला ऑप्शन मध्ये काम करायला मजा येणार आहे. नाहीतर मग प्रत्येक वेळी तुम्हाला फ्रस्ट्रेशनला सामोरं जावं लागणार आहे. कोणीही पण असू देत. इव्हन माझ्या सुद्धा बाबतीत काही वेळा फ्रस्ट्रेशन मिळतं. काही वेळा आपल्याकडून नियम जे आपण बनवलेले असतात की मी असं करणार नाही, असं स्वतःचे काही नियम असतात ते बिघडले जातात किंवा ते तोडल्यानंतर आपल्याला मार्केट त्याच वेळी शिक्षा करतं की हे नियम तू तोडलेस त्यामुळे तुला ही शिक्षा. मग त्यावेळी आपण फ्रस्ट्रेशन मध्ये जातो. त्यामधून सुद्धा आपल्याला बाहेर पडण्याचा विचार करायला पाहिजे आहे. मग अशा पद्धतीने हा मार्केट बद्दल आणि ऑप्शन बद्दल आपल्याला एक 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 दिशा मिळते. क्लास करायची कारण काय, आता काही भरपूर लोक आहेत की विदाउट क्लास सुद्धा ऑप्शन ट्रेडिंग करत असतात. काही प्रॉफिट मध्ये असतात, काही लॉस मध्ये असतात. परंतु त्यांना ते काय करायला लागलेत, का करायला याची जाणीव नसते. आणि ही जाणीव करून घेण्यासाठी आपल्याला क्लास करायचा आहे. चलो ओके. आता हे माझ्याकडून झाले जवळपास आता 50-60 मिनिटं झालेले आहेत. आणखीन काय कोणाच्या शंका असेल तर आपण त्या 1-2 मिनिटात घेऊया आणि आता आपला दिवस थांबूया. हा बोला सर. हा बोला बोला सर बोला की सर माझा प्रश्न म्हणजे किती विनिंग रेशिओला आपण मी काय म्हणतो चांगली सुरुवात म्हणू शकतो? म्हणजे 40% चांगला असू शकतो का? मी काय म्हणतो 50% चांगलं असू शकतो? या गोष्टी आहेत की नाही, यात तुम्ही कोण आहात आणि काय करणार आहे याच्यावरती. तुम्ही ऑप्शन बाईंग करणार असाल तर त्याची प्रोबॅबिलिटी रेशो तुम्ही 50% वरती काम करत असाल ऑप्शन सेलिंग मध्ये तर तुम्ही प्रॉफिट मध्ये जाण्याची शक्यता कमी आहे. परंतु 50% वरती तुम्ही ऑप्शन बाईंग करत असाल तर तुम्ही प्रॉफिट मध्ये जाण्याची शक्यता जास्त आहे. कारण ऑप्शन बायरचा लॉस लिमिटेड आहे, प्रॉफिट अनलिमिटेड आहे. मग यासाठी काय पाहिजे की तुमचा इथं मी जसं म्हटलं स्क्यूनेस तुमचा बघायला लागणार आहे. तुमचा स्क्यूनेस पॉझिटिव्ह मध्ये आहे का निगेटिव्ह मध्ये आहे. तुमचा कोइफिशियंट व्हेरियन्स कसा आहे तो कमी असायला पाहिजे, तो जादा आहे का, तुमची रिस्क रिवॉर्डचा रेशो कसा आहे, ह्या गोष्टी पण आपल्याला बघावं लागतात. तुमचं टेक्निकल आणि ऍक्च्युअल तुमचं ट्रेडिंग याचं कॉम्बिनेशन कसं घडायला लागले या गोष्टी बघितल्याशिवाय तुम्ही म्हणजे काहीच सांगू शकत नाहीये. ऑप्शन बाईंग आणि सेलिंग दोन्ही गोष्टी चांगल्या आहेत, परंतु दोन्ही गोष्टीपैकी तुम्हाला काय कुठली गोष्ट लागू करायची आहे आणि त्यामध्ये तुमचं स्किल कसं आहे, तुमची सायकोलॉजी कशी आहे हे तुम्हाला समजायला पाहिजे ना. काम काम आता एका वेळी ऑप्शन बाहेर आपण किती हा बोला बाईंग मध्ये किती म्हणू शकतो मिनिमम? म्हणजे 50% केलं तर आपण नाही तुम्ही जर बाईंग मध्ये असाल तर तुम्हाला 30% जरी तुम्ही प्रॉफिटेबल म्हणजे तुमची विनिंगची रेशो जरी 30% जरी असेल तरी तुम्ही खूप म्हणजे इंडस्ट्रीचा आता रेशो बघितला तर ते 25 ते 35% आहे इंडस्ट्रीचा. ऑप्शन बायर्स म्हणून जे काम करत असतात आणि चांगले ट्रेडर्स यांचा ऍव्हरेज बघितला तर ते 25 ते 30% प्रॉफिटेबल असतात. म्हणजे 100 ट्रेड पैकी 30 ट्रेड मध्ये त्यांना जरी प्रॉफिट झाला तरी सुद्धा ते एंड ऑफ द डे किंवा एंड ऑफ द इयर प्रॉफिट मध्ये असू शकतात. फक्त काय की त्यावेळी त्यांचे जे 100 पैकी 20 ट्रेड मध्ये त्यांना मिळालेला जो प्रॉफिट आहे तो प्रॉफिट ज्या 75 ट्रेड मध्ये त्यांनी लॉस केलेले असतात त्यापेक्षा मोठा असला पाहिजे. आणि यासाठी तुमचा स्वतःचा मग रिस्क रिवॉर्ड रेशो कामाला येतो. तुम्ही जर ₹1 लॉस देत असाल तर कमीत कमी त्यामध्ये ₹4 ₹5 प्रॉफिट मध्ये तुम्ही बाहेर पडलं पाहिजे. म्हणजे 100 पैकी 70 ते 75 ट्रेड ते लॉस मध्ये असतात असं म्हणू आपण. असू शकतात आणि तो ऍव्हरेजच तसा आहे. तो ऍव्हरेजच तसा आहे. आणि मग जर तुम्हाला आमचं काय होतं माहिती का, एका ट्रेड अगेन्स्ट गेला ना तर म्हणजे आम्ही हे होतो काय 50% जरी विनिंग रेशो असेल तरी आम्ही मग ट्रेडिंगच बंद करून टाकतो. अरे तो काल आपण ₹200 मिळवले फॉर एक्झाम्पल, नाही मग ते ₹300 गेले. मी काय म्हणाले आपण आता इथं काय बघितलो आपल्या विनिंग प्रोबॅबिलिटी ऑप्शन बायरची 35%च आहे. इन द मनी मध्ये तुम्ही आता इन द मनी मध्ये गेला आता 22,700 इन द मनी चालू आहे निफ्टीचा उदाहरण घ्या आणि स्पॉट प्राइस 22,600चा जर तुम्ही एक कॉल बाय केला तर ती प्रॉफिट मध्ये जाण्याची शक्यता ही 30-35% असते. कनेक्शन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला. एक मिनिट.
आता बघा इन द ऍट द मनी वरती ऑप्शनची प्राइस घेतला, तो कॉल बाय केला, 27% तुमची प्रोबॅबिलिटी आहे जिंकण्याची. म्हणजे सरासरी आपण म्हणू आपलं टेक्निकल चांगलं असेल तर 27% म्हणजे 30% वेळ आपण प्रॉफिट मध्ये असणार आहे, 70% वेळ आपण लॉस मध्ये असणार आहे. यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की ज्यावेळी तुम्ही ट्रेडिंग हा. करायला सुरुवात करत असता आणि सुरुवात केल्यानंतर तुम्ही प्रॉफिट मध्ये जात असता, त्यावेळी तुम्ही किती त्या पोझिशनला घट्ट धरून राहता. सर आवाज आवाज गडबडतोय काहीतरी असं दिसतंय. आवाज आणि कुणाला प्रॉब्लेम आहे का? क्लिअर नाही आहे बहुतेक. नाही, मी तेच बघा शोधण्याचा प्रयत्न. हा आवाज क्लिअर नाही, हा प्रॉब्लेम आणि कुणाला यायला लागलाय का? का माझ्याकडूनच आहे? आत्ताच झालाय म्हणजे 5 मिनिटापूर्वीच झालाय. होय का? अदरवाईज पूर्ण प्रेझेंटेशन छान होतं एकदम. चलो ठीक आहे. तुम्हाला मग आता या ज्या तू आपण म्हणायला लागलाय की नाही, या गोष्टी आपल्याला हळूहळू ठीक आहे. समजणारच आहेत. ओके, मग आजच्या दिवस आपण इथं थांबूया का? फोन दे मम्मीला. इकडे घालतो.